lecture discussing about 1.4 problem set and it solved. Today I am going to discussing more important, more interesting topic and points. टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण लेक्चर मध्ये 1.4 हा सर्व संच खूप चांगल्या पद्धतीने समजावून घेतलेला आहे. आता मात्र आपण या ठिकाणी टेस्ट या समजून घेणार आहोत, त्याला आपण मराठीमध्ये कसोट्या असं म्हणतो. कसोट्या हा जो काही मुद्दा आहे किंवा हा जो शब्द आहे तो आपल्याला डायरेक्ट 10वीला आलेला नाही. याच्या अगोदर 9वी साठी तो आला होता. त्याच्यामध्ये एकरूप त्रिकोणाशी जे काही कसोट्या होत्या एकरूप त्रिकोणाच्या म्हणजे ह्याच टेस्ट होत्या. ए टेस्ट असतील किंवा एस टेस्ट असेल किंवा एस टेस्ट असेल, म्हणजे कोको कसोटी असेल, बाकोबा कसोटी असेल किंवा बाबा कसोटी असेल, ह्या सगळ्या कसोटी आपल्याला झाल्या होत्या. बट दीज आर रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ते जे होतं चालू किंवा जे काही होत्या त्या कशाशी संबंधित होत्या, तर त्या एकरूप त्रिकोणाशी संबंधित होत्या. आज मात्र आपण जे पाहणार आहोत त्या सिमिलर ट्रायंगल्सशी रिलेटेड असणाऱ्या, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कसोट्या पाहणार आहोत. मुळामध्ये सुरुवातीपासून एका लेक्चरमध्ये फार खूप छोट्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिमिलर ट्रायंगल्स अँड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर व्हेरी डिफरंट बट देअर सम थिंग्स आर सिमिलर. त्याच्यामधल्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या जरा समान आहेत, म्हणजे चांगल्या आहेत, म्हणजे मिळत्या जुळत्या आहेत. आणि एकरूप त्रिकोणामधील कोण कसे असतात, तर एकरूप असतात. ते सिमिलर ट्रायंगल्स असो किंवा कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असो, परंतु these sides properties are very different, totally different. First, in similar triangles, side in proportion त्या किंवा in proportion in type ratio. तर ह्या ज्या बाजू असतात तर त्या प्रमाणात असतात. but sides of congruent triangles are equal, are congruent. त्या कशा आहेत, एकरूप असतात. म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या ज्या साईड असतात त्या एकरूप असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. परंतु याच्यामध्ये ज्या काही साईड असतात त्या इन रेशो टाईप, त्या प्रमाणात असतात. जसं की ए बी आणि एक्स वाय जर घेतला आपण तर ते तुम्हाला प्रमाणात बघायला मिळतील, म्हणजे त्यांचं प्रमाण सारखं असेल. बीसी आणि वाय जर घेतलं त्यांचं प्रमाण आणि ह्या दोन्ही बाजूचं प्रमाण हे कसं असेल, मिळतं जुळतं असले म्हणण्यापेक्षा समान असेल. परंतु आता जे आपण पाहणार आहोत, मला हे सांगा, आपल्याला हे समजावून घ्यायचंय की कोणकोणत्या पद्धतीने ट्रायंगल्स सिमिलर होऊ शकतात. म्हणजे दिलेले जर 2 ट्रायंगल्स असतील तर ते ट्रायंगल्स कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या बाबीमुळे समरूप होऊ शकतात हे आपल्याला समजावून घ्यायचंय. मग कोणत्या बाजूने होऊ शकतात, तर समजा एक जो पॉइंट आहे तो ए टेस्ट. आपण कोको कसोटीमधील कोण एकरूप दाखवून ते 2 त्रिकोण समरूप आहेत, सिमिलर आहेत हे आपण दाखवू शकतो. त्याच्यामधली एक बाजू, एक कोण आणि एक बाजू म्हणजे एस साइड, अँगल अँड साइड, 2 sides अँड 1 अँगल. हे साइड हे कशामध्ये असतील, प्रोपोर्शनल मध्ये असतील, रेशो मध्ये असतील. अँड अँगल आर कॉन्ग्रुएंट त्यामध्ये असतील. मग यानुसार आपल्याला ते सिमिलर सांगता येतात आणि यानुसारही आपल्याला ते सिमिलर सांगता येतात. ते कशा पद्धतीनं हे मात्र आता लगेच सांगता येणार नाही, कारण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी क्लिअर करून बघाव्या लागतील, त्या प्रूव्ह करून दाखवायला लागतील. आणि त्यासाठी मी आहे आणि त्यासाठी तुम्ही आहात जे वर्षभर हे सगळं करणार आहेत आणि परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सोडवणार आहात. ए टेस्ट, अँगल टेस्ट मध्ये काय होते बघा. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल XYZ, त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ मध्ये जर तुम्ही पाहत असाल, अँगल A अँड अँगल X शो इन सेम सिम्बॉल. हे कशामध्ये दाखवले का, समान सिम्बॉल मध्ये दाखवले. म्हणजे याचा अर्थ अँगल A अँड अँगल X आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट, अँगल B अँड अँगल Y आर कॉन्ग्रुएंट. सो these triangles are similar by AA test. आता ते जर सांगायचं झालं तर for given correspondence vertices when angle of 2 angle of triangles are congruent to another triangles, then 2 triangles are similar by AA test. जर एखाद्या 2 त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणजे संगत शिरोबिंदू दिलेले असतील किंवा संगत दिलेले असतील, तर जेव्हा एका त्रिकोणाच्या 2
एका त्रिकोणाचे दोन कोण ही इतर त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात किंवा समरूप होतात. फॉर एक्झाम्पल इन राईट इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एक्स वाय झेड, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये अँगल ए congruent angle X, angle B congruent angle C. So first angle are congruent, second angle also congruent, दोन्ही सुद्धा या ठिकाणी कसे आहेत, समरूप आहेत. आता या ठिकाणी मात्र ही टेस्ट ए टेस्ट अशी पण होऊ शकते, यामध्ये काही असण्याचं कारण नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण जर एकरूप असतील तर त्यांचे आपोआप राहिलेला तिसरा कोण सुद्धा कसा असतो, एकरूप असतो. कारण परंतु आपण आता ए टेस्ट पाहतोय तर हे गृहीत चालतं की जरी आपण सिमिलर ट्रायंगल मध्ये दोनच कोण दाखवले तरी सुद्धा ते ट्रायंगल सिमिलर होतात, समरूप होतात, हे वेगळं आता सांगायची गरज नाही. ठीक आहे. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल एक्स, angle B congruent angle C. Therefore, triangle ABC, similar triangle, symbol of similar triangle XYZ. आपण नवीला असताना हे सिमिलर सिम्बॉलचं बघितलंय, पण पुन्हा एकदा सांगतो, हे जे चिन्ह आहे इथं मी मुद्दाम हे थोडंसं डिझाईन केलंय. तुम्हाला वाटलं असेल डिझाईन वगैरे नाही, फक्त हे सिमिलरचा सिम्बॉल तुमच्या पटकन लक्षात यावा की तो पॉइंट याशी रिलेटेड आहे हे कळावं म्हणून, आणि ते काय जणांच्या लक्षात पण आलं असेल. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एक्स वाय झेड बाय ए टेस्ट, कोको कसोटीनुसार हे त्रिकोण काय झाले, समरूप झाले. तो टेक स्क्रीनशॉट, राईट दिस. नेक्स्ट टेस्ट इज SAS साइड अँगल साइड टेस्ट. तर या ठिकाणी बघा, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल XYZ, त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ या ठिकाणी दिलेले आहे. आता याच्यामध्ये साध्या भाषेमध्ये लक्षात घ्या की दोन साइड ह्या कशा असतात, इन प्रोपोर्शन म्हणजे प्रमाणात असतात, आणि एक कोण हा कसा असतो, कॉन्ग्रंट असतो, एकरूप असतो. म्हणजे जर सांगायचं झालं, फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स, two sides of triangles in proportion and one angles are congruent to another triangles, then two triangles are similar by SAS test. बघा, जेव्हा दोन त्रिकोणाचे संगत बाजू संगत कोण दिलेले असतात किंवा ते एकमेकांशी संगत असतात तेव्हा एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू प्रमाणात असतील आणि एक कोण एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप होतात किंवा समरूप असतात. मग ते जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ, त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये टू साइड्स PQ, करस्पॉन्डन्स साइड घ्या PQ, त्याला करस्पॉन्डन्स साइड कोणती असेल, XY इन प्रोपोर्शन, ते घेताना प्रमाणात घ्यायचे, कारण आपण सिमिलर ट्रायंगल्स बघालो आणि सिमिलर ट्रायंगल्सच्या ज्या साइड्स असतात त्या प्रोपोर्शन मध्ये असतात, परंतु कॉन्ग्रंट ट्रायंगल्सच्या साइड मात्र कॉन्ग्रंट असतात किंवा एकरूप असतात, इक्वल असतात. PQ अपॉन XY अँड नेक्स्ट साइड QR अपॉन YZ, हे जर अशा दोन जोड्या एकमेकांशी कशा असतील, इक्वल असतील. अँड नेक्स्ट अँगल Q कॉन्ग्रंट अँगल Y, हे जर असं असेल, देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल XYZ. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप असतात, तर SAS टेस्ट. तुम्ही तर लिहू शकता बा को बा कसोटी,
बाजू कोण बाजू. ठीक आहे. आता इथं सेम प्रोपोर्शन कसं असतं हे लक्षात घ्या. मी थोडंसं खाली सांगतो हे पण ठीक आहे. आता पी क्यू अपॉन एक्स वाय जर आपण पाहिलं तर पी क्यू 2 आहे आणि एक्स वाय 3. आता ह्यांना काय भाग वगैरे जात नाही मग हे सरळ सरळ स्टेटमेंट 1 घ्या. क्यू आर अपॉन वाय झेड इज इक्वल टू 4 अपॉन 6. 2 3 जा 6, 2 2 जा 4 is equal to 2 upon 3. Give the second statement. जर आपण हे बघितलं तर ह्यांचे रेशो कसे आहेत इक्वल आहेत. मग अशा जर दोन बाजूंच्या जर जोड्या म्हणजे पी क्यू ला एक्स वाय क्यू आर ला वाय झेड अशा एकमेकींना जर प्रोपोर्शन मध्ये असतील सेम रेशो मध्ये असतील तर ते कोणत्या ह्याच्यानुसार असतात तर ते एस ए एस म्हणजे आणि एक अँगल एस ए एस टेस्ट नुसार ते काय असतात. For given correspondence vertices of two triangles, when three sides of two triangles in same proportion, then two triangles are similar by yes test. Okay. जेव्हा त्या संगत बाजू तीन बाजू प्रत्येक दोन्ही त्रिकोणाच्या 3 संगत बाजू ते एकमेकांना कसे असतात प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण या ठिकाणी बाबा कसोटीनुसार समरूप असतात. हे मी तुम्हाला लिहून देऊ शकलो असतो परंतु आपल्याला हे सगळं एकत्र लिहिता आलं नसतं त्यासाठी खूप वेळ गेला असता. आणि राहिला प्रश्न जे काही त्याच्या काही डेफिनेशन असतील त्या डेफिनेशन तर मी आता इथे सांगितलंच तर तुम्हाला त्या एडिटमध्ये तुम्हाला खूप चांगल्या टेस्ट या ठिकाणी पाहणार आहोत. एस टेस्ट बाबा कसोटीनुसार या ठिकाणी साइड टेस्ट ही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही त्रिकोण बघत असाल ट्रायंगल जर पाहत असाल तर ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एक्स वाय झेड. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण आता बघितलं तर ही कशा पद्धतीने पी क्यू त्याला करस्पॉन्डन्स साइड या ठिकाणी कोणती असेल वाय झेड असेल. मग पी क्यू जर आपण ट्रायंगल थोडेसे मुद्दा वेगळे टाकलेले आहेत कारण हे जर आपण थोडेसे जर असे इथं जर तुम्ही बघत असाल तर इथं व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीने दिलेत नाही समान चांगल्या पद्धतीने समजा असतील असे परंतु इथं मात्र थोडस वेगळ्या पद्धतीने बघा. पी क्यू अपॉन वाय झेड त्यानंतर क्यू आर अपॉन एक्स वाय इज इक्वल टू पी आर अपॉन एक्स झेड आर इन सेम प्रोपोर्शन. हे तिन्ही कसे आहेत एकमेकांना सम प्रमाणात आहेत किंवा त्यांचं प्रमाण हे सारखं आहे. पी क्यू अपॉन वाय झेड त्याचं प्रमाण काय आहे पी क्यू अपॉन वाय झेड 2 अपॉन 3. इकडे जरा थोडंसं आपण खाली करून बघूया. पी क्यू अपॉन वाय झेड 2 अपॉन 3. फर्स्ट स्टेटमेंट क्यू आर अपॉन एक्स वाय क्यू आर 4 अपॉन 6. स्टेटमेंट 2 नेक्स्ट पी आर अपॉन एक्स जेड इज इक्वल टू पी आर 6 एक्स जेड इज 9 3 3 जा 3 2 जा 2 अपॉन 3 30. These are equal in proportion. हे एकमेकांना कसे प्रमाणात आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं आहे सारखं आहे. मग जेव्हा असं असेल तेव्हा आपण लिहू शकतो therefore triangle PQR similar triangle XYZ by SS test.
बा कसोटीनुसार कसे असतील, समरूप असतील. या ठिकाणी आपण 3 टेस्ट समजून घेतले आहेत. या टेस्टला आपण ए टेस्ट सुद्धा असं म्हणू शकतो, कारण या ठिकाणी 2 अँगल जेव्हा एखाद्या त्रिकोणाचे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 अँगल जर एकरूप असतील तर आपोआप तिसरा अँगल हा कसा असतो, एकरूप असतो. म्हणून ही ए टेस्ट मध्ये पण येऊ शकते. आणि जर पाहिजे असेल तर आपण 2 जरी अँगल दाखवून सुद्धा ते सिमिलर दाखवू शकतो. या ठिकाणी एस टेस्ट मध्ये साइड अँगल साइड, 2 साइड इन प्रोपोर्शन, 2 संगत बाजू हे कसे असतात, प्रमाणात असतात. आणि राहिला एक कोण जर त्याला हे जर असेल म्हणजे एकरूप असेल तर ती एसए टेस्ट नुसार म्हणजे बाकोबा कसोटीनुसार ते आपल्याला सिमिलर दाखवता येतात, समरूप दाखवता येतात. आणि या ठिकाणी जर तिन्ही बाजू जर प्रमाणामध्ये असतील एकमेकांच्या, तिन्ही संगत बाजू दोन्ही त्रिकोणाच्या म्हणून प्रमाणात असतील तर एस टेस्ट नुसार ती सिमिलर असतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला टेस्ट या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. हे सर्व तुम्ही लिहून घ्या. इथं फॉर एक्झाम्पल मध्ये दिले, परीक्षेमध्ये आल्यानंतर किंवा प्रश्न आल्यानंतर आपल्याला याच पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा. या पद्धतीने आपल्याला ते 2 ट्रायंगल निवडायचे, मग त्याच्यामधल्या कोणत्या बाजू इन रेशो मध्ये आहेत, प्रमाणात आहेत ते बघायचंय, कोण त्यांना एकरूप आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते एखाद्या टेस्टनुसार ते सिमिलर दाखवता येतात आणि आपली बरीचशी कामं, बरेच प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊ शकतात. सो राईट दिस, टेक स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सोडवायला येणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 आणि फर्स्ट प्रॉब्लेम इज इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. कोन ABC हा 75 अंशाचा आहे. अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री, तो सुद्धा या ठिकाणी तो 75 अंशाचा आहे. State which two triangles are similar and by which test. तर त्यांनी प्रश्न हा विचारलाय की यातील जे 2 त्रिकोण जे तुम्ही पाहत आहात ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. Similarity of these 2 triangles by a proper 1-to-1 correspondence. आणि त्यांची जी समरूपता आहे, जी सिमिलॅरिटी आहे ती करस्पॉन्डन्स मध्ये काय करा, लिहा. राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1 करस्पॉन्डन्स. प्रत्येकी काय करा, संगत आणि संगतीने लिहा. म्हणजे जर इथं बी ला जोडीदार कोण येईल, संगत करस्पॉन्डन्स कोण असेल तर डी असेल. मग ए ला कोण असेल तर ए ला सी असेल, ई ला कोण असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते या ठिकाणी क्लिअर करायचे. तर इथं लिहिताना आपल्याला काय लिहायचं बघा, इन ट्रायंगल EDC and triangle ABC. Triangle EDC, triangle ABC. या ठिकाणी अँगल, आता या ठिकाणी आपण कोण लिहायचे 2 पद्धती आहेत. एक म्हणजे आपण एका अक्षरामध्ये दाखवू शकतो आणि 3 अक्षरामध्ये दाखवू शकतो. जसं की अँगल CDE, कॉन्ग्रंट अँगल CBA इच 75 डिग्री, प्रत्येकी 75 अंशाचे आहे. त्यानंतर अँगल DCE, कॉन्ग्रंट अँगल ACB, हे आपल्याला काय सांगता येतील, कॉमन अँगल. ज्याला आपण सामायिक कोन असं म्हणतो. या ठिकाणी 2 अँगल, डी ला कॉन्ग्रंट कोणता आहे, बी आहे. या ठिकाणी सी ला कॉन्ग्रंट सीच असणार आहे कारण तो कॉमन अँगल आहे. म्हणून देअरफॉर ट्रायंगल EDC सिमिलर ट्रायंगल ABC बाय विच टेस्ट, तर काय सांगता येईल, अँगल टेस्ट, AA टेस्ट मीन्स कोको कसोटीनुसार ते कसे असतील, समरूप असतील हे आपल्या. तर मग
आता सोडूया दुसरा प्रॉब्लेम. या ठिकाणी बघा, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर. या हे जे दिलेले दोन त्रिकोण आहेत हे समरूप आहेत का, ठीक आहे, सिमिलर आहेत का विचारलंय. इफ येस, जर असतील तर बाय विच टेस्ट, कोणत्या कसोटीनुसार आहेत ते आपल्याला सांगायचंय. स्टार्ट करूया. एकदम सोपं आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं, एकदम सोप्या पद्धतीनं. ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन. त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एम एन मध्ये पी क्यू करस्पॉन्डन्स साइड एल एम, त्याची संगत बाजू घ्यायची. पी क्यू किती आहे 6, एल एम 3. स्टेटमेंट 1. नेक्स्ट, साइड क्यू आर अपॉन करस्पॉन्डन्स साइड एम एन. क्यू आर इज 8, एम एन इज 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 upon 1. Side PR upon side LN is equal to 10 upon 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10. From 1, 2 and 3 विधान 1, 2 व 3 वरून आपल्याला सांगता येईल की यांची जर आपण रेशो बघितले 2/1, 2/1 and 2/1, these ratios are equal to each other. PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. So therefore, म्हणून हे जर इक्वल असतील इन रेशो मध्ये, प्रमाणामध्ये असतील, तर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन विच टेस्ट साइड 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 अँड साइड. यस यस टेस्ट बा कसोटीनुसार ती कशी असतील, सिमिलर असतील. यस 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 बाबा कसोटीनुसार सिमिलर असतील. राईट दिस, टेक स्क्रीनशॉट. तर या ठिकाणी आपण तिसरं बघतोय. these problems are very important for your exam. तर ते खूप महत्वाचं आहे तुमच्या परीक्षेसाठी. as shown in the figure, आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे, two poles of height of 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. तर हे जे पोल आहेत हे जमिनीला कसे आहेत, म्हणजे 8 मीटर उंचीचे आणि 4 मीटर उंचीचे हे जे पोल आहेत हे जमिनीला कसे आहेत, लंब आहेत. शक्यतो जमिनीशी जेव्हा एखादी वस्तू उभी राहते तेव्हा ती त्या जमिनीला लंबच असते. if the ground if the length of shadow of smaller pole, तर याच्यामध्ये लहान खांबाची सावली ही किती मीटर आहे, पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. ती किती मीटर आहे, 6 मीटर आहे. म्हणजे 4 मीटर उंच असणाऱ्या खांबाची सावली किती मीटर पडते, 6 मीटर पडते जमिनीवरती. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम. तर त्याच वेळेला मोठ्या खांबाची सावली किती उंचीची असेल किंवा किती लांबीची असेल किंवा ती किती मीटरची असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला सपोज म्हणून कन्सिडर करणार आहेत. सोल्युशन सपोज किंवा लेट बी म्हणून सुद्धा सुरुवात करू शकता. लेट बी, समजा पी आर इज अ स्मॉलर पोल. पी आर हा लहान खांब आहे. त्यानंतर क्यू आर इज लेंथ
of shadow of smaller pole. Next, AC is a bigger pole. हा कसा आहे, मोठा खांब आहे ज्याची उंची किती आहे 8 मीटर, हे आपल्या इथे दिलेलंच आहे. अँड BC is a length of shadow of exactly bigger pole. तर BC ही मोठ्या खांबाची काय आहे, सावली आहे. तर इन ट्रायंगल PQR and ABC are similar. Triangle PQR similar triangle ABC हे सिमिलर आहे. हे तर वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यांचे जे काही दिसण्याची जी काही पद्धत असेल, जरी लहान जरी असले तर दिसताना ते कसे दिसतात, सारखे असतात. समरूप, नावातच सगळं आहे. समरूप म्हणजे दिसणारा आणि सम म्हणजे सारखे दिसणारे, फक्त लहान मोठे असू शकतात. हे आपण मागे या विषयावरती बोललेलो आहे. PQR सिमिलर ट्रायंगल ABC. सो PR अपॉन करस्पॉन्डंट साइड AC, PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC. So PR 4 meter, AC is 8 meter. आपण या बाजूला घेऊया. PR 4, 8, QR 6 and BC is X. ही दिलेली माप आहे, आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. X into 4 is equal to 6 into 8. Cross multiplication. X is equal to 6 into 8 upon 4. 4 1 the 4, 4 2 the 8. X is equal to 6 into 2. BC is equal to X. लिहायचं आहे आपल्याला शेवटी. इथे विचारलं ना, देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम. तर आपल्याला लिहायचंय शॅडो ऑफ लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल is X is equal to BC is 10 meter. So या ठिकाणी फक्त आपल्याला लेट बी समजा अशा पद्धतीने घ्यायचे, ती सगळी माहिती लिहायची, हेच महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण एखादे ट्रायंगल PQ सिमिलर असतात तेव्हा देअर साइड्स आर इन सेम प्रोपोर्शन. तर त्याच्यामध्ये ज्या बाजू असतात ते कशा असतात, एकमेकांना समप्रमाणात असतात, एकमेकांशी त्या प्रमाणात असतात. आणि तेच आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे. देअरफॉर लिहू शकता तुम्ही देअरफॉर PR अपॉन AC, कारण हे जर सिमिलर असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यांचाच आधार घेऊन आपण या ठिकाणी मग त्याच वेळेला जर इथं 6 मीटर जर त्याची लांबी असेल सावलीची, तर BC म्हणजे त्याच वेळेला मोठ्या खांबाची लांबी किती असेल, 12 मीटर. आपण जी सकाळी आता ही शक्यतो जर आपण पाहत असाल तर हे सूर्य कोणत्या दिशेला आहे ते आपण सांगू शकतो. म्हणून लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल इज 10 मीटर.